36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पेण तालुक्यातील पानेर ते फणसवाडी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर तुर्तास स्थगिती देण्यात आली होती. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतरही आंदोलकांनी हा निर्णय घेतलेला आहे. पेण तालुक्यातील पानेर ते फणसवाडी या सुमारे 9.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. या रस्त्यासाठी सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून ऑक्टोबर 2025 पासून सुरू असलेले काम अद्याप पूर्ण झालं नाहीये. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, धुळीचं प्रमाण आणि अपूर्ण कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2026 रोजी पेण खोपोली मार्गावरील हेटवणे कॉलनी येथे सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आलंय. या आंदोलनावेळी ललित पाटील, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, ज्युनियर इंजिनियर शुभम चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी सपना सोनार, मंडळ अधिकारी किरण जुईकर, सरपंच गणेश गायकर, पोलीस पाटील केशव पाटील, ॲडव्होकेट रोशन पाटील यांच्यासह शेकडो आंदोलक उपस्थित होते. राम शर्मा नामक व्यक्ती आदिवासी बांधव हिमाचल प्रदेशातला तब्बल 11 वर्ष कोर्टात लढतो आणि 11 वर्षानंतर भारत सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणतो की इथून पुढे आदिवासी बांधवांच्या संबंधातले रस्ते तात्काळ करण्यात येतील. परंतु हा निकाल देशाला लागू झाला, पेण तालुक्याला अजून लागू झाला नाही. कायद्याच्या चौकटीत चालणारं म्हणणारे सरकार महाराष्ट्र मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत चालणारे हे आमचे रस्ते, या रस्त्याला अलोकेट होऊन आज बरीच दिवस झाली. उर्वरित कालावधी आज प्रासंगिक तुम्हाला सांगतोय 2005 ला या रस्त्याला जर तुम्ही चालला असतात तर आम्ही लोक ज्या विद्यार्थी गावातून शाळेमध्ये यायचो तर प्रत्येक विद्यार्थी माखलेल्या अवस्थेत असायचा, चिखलाने माखलेल्या अवस्थेत असायचा. आणि ती पुन्हा वेळ 2026 ला येत असेल तर 15 वर्ष प्रशासनाने काय केलं हा जा विचारण्याची गरज आहे. खरं तर कारण आमच्यासारखी पिढी जर पायी चालत येत तरी चिखलात येत होती आणि गणपतीचा सण असायचा धुरल्यात मागून आम्ही जायचो. आणि दुर्दैवानं इथल्या ठेकेदारांना माहिती आहे, इथल्या आमदारांना माहिती आहे, इथल्या खासदार साहेबांना माहिती आहे, इथल्या लोकप्रतिनिधींना माहिती आहे, इथल्या प्रांत अधिकारी साहेबांना माहिती आहे हा रस्ता साधारण नाही आहे, प्रायोरिटी वरती घ्यायला पाहिजे होतं. आज प्रशासन म्हणते आम्हाला 2 दिवस द्या. किती दिवस द्या आम्हाला? 2 दिवस द्या. खरं तर हा तुमचा विजय लक्षात ठेवा. तुम्ही केलेल्या आजच्या आंदोलनाचा विजय आहे की 2 दिवस अगोदर निर्णय होतोय. याचा दुसरा अर्थ काय? प्रशासनाला त्यांच्या चुका मान्य आहेत, आम्ही योग्य आहोत हे आज आणि म्हणून या देशामध्ये कलम 21 नुसार इथला आदिवासी बांधव, इथला मराठा बांधव, इथला कुणबी बांधव राहणारा प्रत्येक नागरिक याला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि चांगल्या दर्जाचे रस्ते हे देणं भारताचं कर्तव्य असतं. आज ग्रामपंचायतच्या सरपंचांना आंदोलन करायची वेळ आहे. दुर्दैव हे बांधवांना आपलं. आणि म्हणून शेवटचा अंतिम मुद्दा सर्वांनी गामी लक्षात घ्या. अरे ज्या ग्रामपंचायत बांधवांना, सरपंच बांधवांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ येत असेल तर आपण सर्वसामान्य नागरिक काय करायचे? सर्वसामान्य एखाद्या महिलेची डिलिव्हरी होते, दुर्दैव तर असं आहे अशा शाळेमध्ये काही ठिकाणी आमच्या मुलांना कुष्ठरोग सांगून आमची पोरं पण मारली जातात. आमचाच पोरगाव गेला ना, आमचीच पोरी जात आहेत ना. का तर डॉक्टराच्या चुकीच्या ट्रीटमेंट मुले. काय झालं त्या पोरीसोबत, काय झालं त्या पोरासोबत? अरे इथं एक वाडी आहे, धाबाची वाडी, एक पोरगा आपला लागून मरतो का तर विजेच्या झटक्यानं. गेल्या वर्षी ऍडमिट करता येत त्याला बन्स हॉस्पिटलला, का तर आदिवासी बांधवांकडे पैसा नाही म्हणून. अरे अशी लोक जर आमची मरणाच्या दारात उभी असतील तर जनतेने आता जागृत होण्याची गरज आहे. आणि म्हणून अंतिम मुद्द्यात एवढंच सांगतो, 13 कोटी रुपये जर आम्हाला मिळाले, आम्ही मान्य करतो तुमचं काम काही ठिकाणी चालू आहे, ते कोणतं? मोरव्यांचं नको नको ती कामं चालू आहेत, त्याची सुद्धा आम्ही माहिती मागवतोय. आणि तुमचं त्याच्यामध्ये काय दडलंय हे पण प्रशासनाला आम्ही जाणीव करून देतो. आम्हाला सर्व माहिती आहे. आम्ही अभ्यास करणारी पोरं आहोत. इथून पुढे कोणत्याही प्रकारचा 1 रुपयाचा भ्रष्टाचार आम्ही होऊ देणार नाही. कारण हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. आणि म्हणून ठेकेदार बांधवांकडून कामं करून घेण्याची जबाबदारी इथल्या तहसीलदारांची आहे, इथल्या प्रांत अधिकारी साहेबांची आहे, इथल्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अगदी ग्रामसेवक ताईंची आणि दादांची स्वतःची जबाबदारी आहे. आणि प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये. आणि म्हणून अंतिम मुद्द्यात एवढंच मी सांगतो की इथली सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती उतरली आहे कारण कायदा त्यांच्या बाजूने आहे. आणि तुम्ही खोटे बोलून, चुका बोलून आम्हाला फसवलंय हे आज सिद्ध तुम्ही केलंय. हे प्रशासन विभागातल्या व्यक्ती वन विभागाच्या हद्दीत झालंय आणि ऍक्च्युली त्या मोऱ्यांसाठी जी माती वापरली गेली ती पण वन विभागाच्या हद्दीतून काढून आपण ती लावली. त्यावेळेला माझ्या स्टाफने त्यांना सांगितलं, संबंधित ठेकेदारांना अडवलं
आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वन विभागाची परवानगी घ्या आणि हे पत्रव्यवहार आम्ही त्यांना 3 ते 4 महिन्यापूर्वी केलेले आहेत, पण संबंधित विभागाकडून आमच्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव अद्याप कार्यालयात प्राप्त झालेला नाही. म्हणून मग त्याला ते सारखं वारंवार वन विभागाचा आहे असं ते म्हणते, पण ही गोष्ट चुकीची आहे. तरी आता त्यांनी वन विभागाकडे फक्त असा प्रस्ताव द्यावा रस्त्याच्या संदर्भात आणि तो आम्ही विभागीय कार्यालयात सादर करू आणि आमच्या डिस्ट्रिक्टचा त्याला परवानगी झालेली नाही की नेमकी खाजगी जागा कुठली आणि फॉरेस्टची जागा. हा रायगड पॅकेज शासनाने चांगली कामे व्हावी म्हणून क्लब करून एकत्र केला, वेगवेगळी कामं काढली नाहीत. त्याच्यामुळे हा PM बरोबर ना साहेब, PMJSYच्या या कामांमध्ये पण कामं पण भरत नव्हतं. तरी आपण बोललो की आपल्या लोकांचे खासदार साहेब आमदार साहेबांनी सांगितलं की कामं चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, तशा पद्धतीने ज्याला ज्याला सहकार्य करायचं असेल ते केलं. आणि अशा पद्धतीने आता मध्ये 3 पालीची पण एक लेंथ आहे याच्यामध्ये. संयुक्त आणि गावकरी संयुक्तपणे मोजणी करून फॉरेस्टची जागा मार्क करायची आहे. फॉरेस्टची जागा सोडून पुढील काम आम्ही उद्यापासून चालू करतो. काम करण्याचे ठरले आहे. तसेच उर्वरित वन जमिनीचे प्रस्ताव उपवनरक्षक अधिभाग याच्याकडून मंजूर करून घेण्याचे ठरले आहे. तरी वन विभागाची जागा सोडून उर्वरित काम संबंधित ठेकेदाराकडून 2 दिवसात चालू करण्यात येईल. त्यामुळे आपण चालू केलेल्या धरणे आंदोलन मागे घेण्यास विनंती आहे. न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी मितेश जाधव, पेन, रायगड.